राहुल गांधी तूने तो बहुत बोला, प्रियंका तूने भी बहुत बोला, लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सोच रखने वाले माय मदरलैंड बोलने वालों में से हम हैं, क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने माय मदरलैंड कहा है। हम उनमें से हैं। हम सोचेंगे भी और सोच की जोर से लगाएंगे भी। त्याचं कारण काँग्रेसी बाहेर येऊन सांगत आहेत, विजय उत्सव साजरा केल्यासारखं वागत आहेत। मला आंबेडकरी अनुयायांना, वंचित घटकांना, संविधानवाद्यांना काही महत्वाच्या बाबी मला समोर ठेवायच्यात। त्या म्हणजे मला सांगायचंय की आर्टिकल 42 नुसार 82 नुसार स्पष्टपणे हा मॅन्डेट आहे की सेन्सेस कशा प्रकारे केलं जावं, डिलिमिटेशन कशा प्रकारे केलं जावं, म्हणजे पुनर्रचना मतदारसंघांची आणि जनतेचे शिरगंती, ज्याला आपण सेन्सेस म्हणतो। संविधानाचा विद्यार्थी असल्या कारणाने हे आकडे मी तुमच्या समोर आर्टिकल सोबत ठेवत आहे। त्याचबरोबर ही जी बाब आहे, राज्याच्या ज्या जागा असतात विधानसभेच्या, त्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 170 नुसार डिलिमिटेशन आणि सेन्सेसचा भाग असतात। आता खासदारांच्या जागा अगदी सोप्या भाषेत तुमच्या व्ह्यूअर्ससाठी, आमच्या चाहत्यांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी, देशवासियांसाठी, ह्या ज्या जागा आहेत, कालचं जर बिल पास झालं असतं तर त्या जागांची संख्या काय झाली असती, तर पार्लमेंट मधल्या जागांची स्ट्रेंथ जी आहे ती 816 पर्यंत पोहोचली असती आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 48च्या 72 जागा झाल्या असत्या। 48 ज्या जागा आहेत त्या आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आहेत, त्या 72 जागा झाल्या असत्या। महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाच्या जागा किती आहेत, तर 8 जागा आहेत। अनुसूचित जातीचे खासदार, अनुसूचित जमातीचे खासदार, त्या खासदारांमध्ये वाढ झाली असती आणि म्हणून म्हणजे आता 5 जागा आहेत तर त्या 8 झाल्या असत्या आणि एसटीच्या जागा ज्या आहेत त्या जागा देखील वाढल्या असत्या। सांगायचं तात्पर्य, ह्या एकूण वाढ होणाऱ्या जागा जर आपण लक्षात घेतल्या तर 126 जागा ज्या आहेत त्यापैकीच्या जागा लक्षात घेता अनुसूचित जाती जमातीचे खासदार, आमदार वाढू नये याच्यासाठीची कुटील घाणेरडी नीती काँग्रेस यांनी आखली। काँग्रेसी स्वतःला सेक्युलर दाखवणारे हे अत्यंत घाणीतल्या वैचारिक किड्यासारखं त्यांचे जे विचार आहेत त्या घाणीतल्या किड्यासारखे विचार आज आम्हाला पाहायला मिळाले, ज्याला आपण व्हायरस असलेले विचार म्हणतो। आणि म्हणून आमचं हे म्हणणं आहे, ही बाब प्राखर्यानं संविधानवाद्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ह्याच्यावर बोललं पाहिजे। प्रतिप्रश्न असू शकतो की सदावर्ते कोर्टात जाता येईल का, या प्रकरणामध्ये काही मर्यादा संविधानिक आहेत। आर्टिकल 329 नुसार ह्या प्रकरणात न्यायालयात जाता येत नाही, परंतु एक लक्षात घ्या, ह्या प्रकरणाला न्यायालयात नाही तर जनतेच्या दरबारात, जनतेच्या न्यायालयात नेण्याची जिम्मेदारी संविधानवाद्यांची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे, कारण त्यांनी बिल आणलं। त्याचबरोबर वंचित घटकाची आहे। काँग्रेस यांच्या नाळेला फुकट बांधून घेऊ नका, कारण काँग्रेसी विचार हा कायमचा जो आहे तो काँग्रेस गवताप्रमाणाचा विचार आहे, बॅरिस्टर एम.के. गांधीजींचा विचार आहे, जो कधी सुद्धा या देशातील संविधानवाद्यांसाठी तो पूरक असू शकत नाही।